व्ही शेप नेकची हुक आणि आय पट्टी बनवण्यासाठी व्हिडिओ नक्की बघा, शेवटपर्यंत बघा. आपल्याला करायची आहे आपली हुक पट्टी तयार. तर हुक पट्टीसाठी जी आहे मी ती जी 1.5 अंतरावर घेतलेली आहे ती थोडीशी अशी फोल्ड करून यावरती एक मिडलमध्ये मी एक स्टिच करून घेणार आहे. आता आपल्याला काय करायचंय, तर इथं काय करायचं, पहिलं आपलं जे हुक पट्टी आहे तर हाफ इंच आपल्याला एक्स्ट्रा असं खाली सोडून द्यायचं, त्याला असं मागच्या बाजूने करून घ्यायचं आणि 1/2 इंचाच्या अंतरावर आपल्याला इथं स्टिच करून घ्यायचे. आता ही स्टिच झाली, त्यानंतर आपल्याला जी पट्टी आहे ती या बाजूने करायची आणि त्याच्यावरती परत एक स्टिच करून घ्यायची. आता ही सुद्धा आपली पट्टी इथे तयार झाली. आता आपल्याला काय करायचं, ही पट्टी आपल्याला या बाजूने करून घ्यायची आणि एक परत स्टिच करून घ्यायची व्यवस्थित अशी. आता जे आहे आपला व्यवस्थित आता व्ही शेपमध्ये जो गळा होता तो इथे बघू शकता तुम्ही कसा असा एकसारखा आलेला आहे. आता ही जशी पट्टी आपण तयार केली तशीच आपली जी दुसरी आता आपल्याला करायची आहे आपली हुक पट्टी तयार, सॉरी आय पट्टी तयार. तर आयसाठी मी इथे 4.5 इंचापर्यंत जी आहे एक पट्टी तयार करून घेतली, तिला असं डबल फोल्ड केलं आणि आपल्याला काय करायचं, आता जिथंही आपलं खालून सुरुवात करायची तर हाफ किंवा 1/2 इंचापर्यंत एक्स्ट्रा सोडायचं आहे, त्याला मागच्या बाजूने असं फोल्ड करून घ्यायचं आणि एक स्टिच मारून घ्यायचं आहे 1/2 इंचापर्यंत. आता ही स्टिच झाल्यानंतर आपल्याला इकडच्या बाजूने याला फोल्ड करायचं आणि परत एक स्टिच करून घ्यायची त्याच्यावरती जॉईंटवरती. आता इथंही आपली एक स्टिच झालेली आहे. आता आपल्याला काय करायचं, ती इकडच्या बाजूने म्हणजे जो सरळ पार्ट आहे त्याच्याकडून यायचं आणि असं व्यवस्थित असं याला आपलं जेवढंही आपण स्टिचिंगमध्ये घेतलेलं होतं ना हाफ इंच, आणि जर सोपं म्हणजे जी ही आपली ही स्टिच येते ना जॉईंट करायची पट्टी, तिथपर्यंत काय करायचं, आपल्या या पट्टीचा असा फोल्ड करून घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती जे आहे आपल्याला हुक बनवायची आहे म्हणजे आय बनवायची आहे. तर त्याचे सुद्धा आपण इथं पॉईंट करून घ्यायचे. तर व्यवस्थित असे आता मी जे आहे अंदाजे करते, कारण आता सवय असल्यामुळे कसं आहे आपल्याला मेजरमेंट कळतं, तर व्यवस्थित अंतरावरती येतात. तर आता जे आहे आपल्याला हे आय बनवून घ्यायचे, त्याच्यासाठी आता इथे मी आय बनवून घेते. आपले आय इथे रेडी झालेले आहे. तर आता आपल्याला काय करायचंय, जे हे आपण पहिलं घेतलं म्हणजे पहिलं जे तयार होतं आपलं ते याच्यावरती व्यवस्थित असं ठेवायचं आणि आपलं व्यवस्थित असं येतोय का, आता बघू शकता किती व्यवस्थित असा आपला शेप दिसत आहे इथे. तर आता हे